काटेकीची टक्कर वाटत होती, पण आज माझी मदत देखील मिळाले ते पाहिल्यानंतर एक वन साईड झाली. जनतेने वन साईड निवडणूक केलेले काय विशेष? सर्वसामान्य स्वाभिमानी जनतेचे मी आभार व्यक्त करते. जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची ही लढाई होती आणि जनशक्तीचा विजय झालेला आहे. नानांनी एक माणूस जोडला होता. सायकोलॉजिकल हे शहर त्यांच्याशी खूप आजही जोडले गेलेलं आहे. या निवडणुकीत त्याचा किती फायदा झाला? 1,00,000% फायदा झाला. नानांच्या 5 वर्षाच्या जाण्यानंतर देखील सर्वसामान्य लोकांच्या मनातनं नाना जाऊ शकले नाहीत. जे आजपर्यंत म्हणजे आम्हाला सांगत होते की भालके संपले, त्यांना भालके काय आहेत ते आज कळाले. दोन वेळेस अपयश आल्यानंतर तिसऱ्या वेळेस पुन्हा एकदा नाही, मी ते अपयश मानत नाही. काय झालं होतं हे सगळं तुम्हाला माहीत आहे. आणि आजचा जो यश आहे ते मी आज ही माझ्या सर्वसामान्य सगळ्या स्वाभिमानी जनतेला, माझ्या कार्यकर्त्यांना आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांना समर्पित करते हा माझा विजय. तसंच मी सर्व पत्रकार बंधूंचे देखील आभार मानते की त्यांनी माझ्यासारख्या लढवईच्या पाठीमागे उभं राहण्याचं तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागे. प्रणितीताई विजयी झाल्या. यामध्ये स्वतः डॉक्टर प्रणितीताई भालके यांचं 80% वाटा असं बोललं जाते. काय विशेष प्रतिक्रिया जनताच बोलते? आज आपण विजय झाला, यात तुमचा स्वतः उमेदवार म्हणून 80% वाटा बोलला जात आहे. काय सांगाल? हे बघा, मी माझा उमेदवार म्हणून 80% वाटा नक्की, पण माझ्या कार्यकर्त्यांना माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून 7 वर्ष नानांच्या जाण्यानंतर 5 वर्ष माझ्यासोबत झुंज दिले. आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीची तसेच नानांच्या पुण्याच्या सगळ्यांचा हा आणि स्वाभिमानी जनतेचा सगळ्यात जास्त मोठा वाटा आहे. मी काय केलं असेल तर मी 20% केलं. शेवटचा प्रश्न, जनतेचं काम केलं तर जनतेला काय सांगा? जनतेला एवढंच सांगेल की मी जे तुम्हाला वचन दिले, शब्द दिले, ते नक्कीच मी तुमची लेख म्हणून पूर्ण करेन. आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या सोबत राहून सर्वसामान्य लोकांच्या घरापर्यंत पोहोचून मी काम करेन. अनेक पराभव पचवलेत, विजयही पचवता येईल? नक्कीच पचवतील, कारण मी आज फिरत नाही आहे तालुक्यात. गेली 10 वर्ष मी या लोकांच्या सोबत आहे. आणि विजय पराजय होत असतात, पण लोकांच्या सोबत राहून त्यांच्यासोबत काम करणं आणि मुळात महत्त्वाचा मुद्दा की माणसात राहणं खूप महत्त्वाचं असतं. मी 2 पराभव झाले तर पळून नाही गेले होते. पंढरपूर बरोबर मंगळवेढ्यातही विजय झालेला आहे. 100% विजय झालेला आहे. इथला खरं तर मी तसा आभारच व्यक्त करते की तिथली इलेक्शन लांबली, त्याच्यामुळे कुठंतरी आम्हाला तिथं विजय मिळाला. माध्यमांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.